सध्याच्या मटेरियलिस्टिक जीवनामध्ये माणसाचं राहणीमान बदलत चाललंय. पारंपरिक पोशाख, पारंपरिक खाद्यपदार्थ इतकंच नव्हे तर पारंपरिक पद्धतीची पांघरुणं म्हणजेच गोधडी ही सुद्धा कालबाह्य होत चालली आहे. गोधडी म्हणजे फक्त आउटडेटेड पांघरुण नाहीये, तर ती एक भावना आहे. त्यात मायेची ऊब आहे. असंच लोकांची हरवत चाललेली आठवण जपण्याचा प्रयत्न केला तो घाटकोपरच्या स्वाती ढगे ताईंनी आणि त्यांच्या लक्ष्मी महिला बचत गटातील महिलांनी. नमस्कार, माझं नाव स्वाती सागर ढगे. मी नित्यानंद नगर घाटकोपर पूर्व इथे राहते. माझ्या बचत गटाचं नाव आहे लक्ष्मी महिला बचत गट. आम्ही 10 जणी व्यवसाय करतो आणि ब्लाऊज वगैरे मी शिवते, ड्रेसही शिवते, घागरे वगैरे पण शिवते. मला माझ्या हे आजीकडून आईकडून हे अवगत झालेलं आहे. इथून पुढची पिढी हे करेल हे शक्य नाही, हे करेलच म्हणून. पण आता कसं आहे, सगळे रग चादर सगळं म्हणजे तयार अशा वस्तू, पण हे कसं आहे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार झालेली आहे आणि ह्याच्यात मायेची प्रेमाची ऊब आहे. आणि ही न विसरणारी म्हणजे कोणीतरी आपल्याला मायेने जवळ घेते असं ह्या गोधडीमुळे वाटतं आपल्याला, की आपल्या जवळ कोणीतरी आहे, समजून घेणार, मायेनं हात फिरवणार अशी गोधडी. यात मी हाताने पण शिवते आणि मशीनवर सुद्धा शिवते. BMC कडून जे लोन मिळालं आम्हाला 20,000, त्यातून आम्ही थोडीशी प्रगती चालू आहे आणि इथून पुढे आणखीन प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या लोनमुळे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. ही जुनी जी परंपरा आहे आपली, ती जपून ठेवण्याची, जतन करून ठेवण्याची एक कला आहे. हे आपल्या जवळ ते कायम राहावं. एखादा हरवत चाललेला व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने निर्माण करायचा असेल तर त्यासाठी पाठबळ महत्वाचं, जे त्यांना मिळालं BMC मधून आणि SBI सारख्या बँकेच्या आर्थिक मदतीमधून. सोबतीला त्यांनी जोड व्यवसायही केले, म्हणजे लोकरीपासून बनवलेली झालर, तोरणं आणि त्याचबरोबर सॅनिटरी पॅड्सचा व्यवसायही केला. काहीही झालं तरी चालेल, पण गोधडी बनवण्याची आपली कला लुप्त होऊ द्यायची नाही. ती पुढच्या पिढीला द्यायची आणि वारसा हक्काप्रमाणे ही कला दिमाखात पुढे न्यायची असा ध्यास स्वातीताईंनी केलाच होता. आज आपणही हात मागावर चालणाऱ्या या व्यवसायांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं देता येईल याचा विचार नक्कीच करूया.